हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या गुरुवार 15 जानेवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. शेवटी पद्माच्या कोर्ट हिअरिंगला सुरुवात झालीच. पद्मा ही कोर्टात उभी राहिली, परंतु हर्षवर्धन हा खरंच किती मोठा वकील आहे, किती बुद्धिमान आहे आणि तो खऱ्याचं खोटं कसं करतो याची प्रचिती आज आली. पद्मा कोर्टात पोहोचली आणि मग ऊर्जाने त्या दिवशी विक्रांतच्या घरी काय काय घडलं हे सगळं तिला कोर्टात सांगायला सांगितलं. आणि मग पद्माने त्या दिवशी काय काय घडलं हे सगळं सविस्तरपणे सांगितलं. आणि मग त्यानंतर जज साहेबांनी हर्षवर्धनला तिची उलट तपासणी घ्यायला सांगितली. आणि हर्षवर्धन उभा राहिला आणि पद्माला त्याने असे असे प्रश्न विचारले ज्याची उत्तरं पद्माकडे नव्हतीच. आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे त्याने पद्माला विचारलं की त्या दिवशी तू विक्रांतच्या घरी गेली, घरात कुणीच नव्हतं, नौकर तुला टेरेसवर घेऊन गेला आणि मग तुझी विक्रांतची भेट झाली. त्या दिवशी तू टेरेसपर्यंत गेलीस का? तू नौकराच्या हातात पोळ्यांचा डब्बा देऊन जाऊ शकली असती, पण तू टेरेसपर्यंत गेली याचा अर्थ तुझा हेतू वेगळा होता. तू हे सगळे बिनबुडाचे खोटे आरोप करतेय. आणि या प्रश्नाचं उत्तर ना पद्माकडे होतं ना ऊर्जाकडे होतं. मग आता या केसचा निकाल काय लागणार? पहिल्याच हिअरिंगमध्ये पद्मा आणि ऊर्जा ही केस हरणार का? हर्षवर्धन त्यांना हरवणार का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कोर्टाची प्रोसिडिंग सुरू झालेली असते. जज साहेब आलेले असतात, परंतु अजून पद्मा ही कोर्टात पोहोचलेली नसते. जज साहेब ऊर्जाला विचारतात, ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, पीडिता कोठे? त्या अजून कोर्टात का पोहोचल्या नाहीत? त्यामुळे ऊर्जाला मोठा धक्काच बसतो. तिला समजतं की आपण पद्माला त्या मंग्याबरोबर पाठवून खूप मोठी चूक केली आहे, त्यांना यायला खूप उशीर झालाय. तर इकडे मंग्या हा पद्माला घेऊन कोर्टाच्या दिशेने येत असतो, पण त्यांना खूप ट्रॅफिक लागतं म्हणून त्यांना उशीर होतो. ऊर्जा उभी राहते आणि जज साहेबांना म्हणते, जज साहेब ती येतच असेल, मी तिला एक फोन कॉल करून विचारू का? जज साहेब ऊर्जावर खूप चिडतात आणि म्हणतात, ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, तुम्हाला कोर्टाचा एवढा साधा नियम माहिती नाहीये का? कोर्टाची प्रोसिडिंग सुरू असताना, कारवाई सुरू असताना असे फोन वगैरे करता येत नाही, तुम्हाला फोन वापरता येणार नाही. ऊर्जाला जबर धक्काच बसतो. ही ऊर्जाची पहिली केस आहे आणि तिला कोर्टाचे अनेक नियम माहिती नाहीये, त्यामुळे तिला केस अवघड जाणार आहे एवढं मात्र नक्की. तेव्हा जज साहेब खूप चिडलेले असतात, पण तेवढ्यात हर्षवर्धन उभा राहतो आणि जज साहेबांना म्हणतो, जज साहेब ऊर्जा शिंदे यांची ही पहिलीच केस आहे, त्यामुळे त्यांना कोर्टाचे अनेक नियम माहिती नाहीये. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही त्यांच्या आशिलाला फोन करण्याची त्यांना परवानगी द्यावी, कारण त्यांनी जर लवकर फोन केला तर पीडिता येथे हजर राहील आणि कोर्टाचा वेळ वाचेल. कोर्टाचा वेळ खूप महत्त्वाचा असतो आणि तो असा वाया घालवणं हे परवडणारं नाहीये. हे ऐकून ऊर्जाला जबर धक्काच बसतो, कारण हर्षवर्धन चक्क तिची बाजू घेतोय आणि तिच्या बाजूने तो जज साहेबांना विनंती करतोय. जज साहेब म्हणतात, ठीक आहे ऊर्जा शिंदे, तुम्ही कॉल करू शकता, पण फक्त 5 मिनिटं. ऊर्जा थँक्यू म्हणते आणि लगेचच पद्माला कॉल लावते. तेथे सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात. ऊर्जा पद्माला कॉल लावते तर पद्मा फोन उचलते. ऊर्जा म्हणते, मंग्या कोठेस तू? पद्माला घेऊन लवकर ये. तर पद्मा म्हणते, ताई मी पद्मा बोलतीये, काय झालं? तर ऊर्जा म्हणते, लवकर ये, जज साहेब आले आहेत, कोर्टाची कारवाई सुरू झाली आहे, तुम्ही अजून का नाही पोहोचला? तर पद्मा सांगते, ताई खूप जास्त ट्रॅफिक लागला आम्हाला, आम्ही पोहोचतोय, थोड्याच वेळात येऊ. आणि ती फोन कट करते. ऊर्जा पुढे येते आणि जज साहेबांना सांगते, जज साहेब माझं फोनवर बोलणं झालंय, पद्मा आता येथेच असेल, थोड्याच वेळात ती येथे पोहोचेल. जज साहेब चिडून म्हणतात, ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, कोर्टावर केसेसचा खूप लोड आहे आणि जर आम्ही प्रत्येकाला असा वेळ देत राहिलो ना तर अनेक केसेस पेंडिंग राहतील. जर तुमची पीडिता लवकर नाही येथे पोहोचली तर मला ही केस ॲडजर्न करावी लागेल, म्हणजे पुढची तारीख द्यावी लागेल. पण त्याच वेळेस हर्षवर्धन उभा राहतो आणि म्हणतो, नाही जज साहेब, ही केस ॲडजर्न नाही करायला पाहिजे, तर ही केस सस्पेंड करायला पाहिजे. आजच या केसचा निकाल लावायला हवा आणि माझ्या 4ही आशिलांना निर्दोष मुक्तता द्यायला हवी. हे ऐकून ऊर्जा गुळगुट्टे शौर्य यांना जबर धक्काच बसतो. हर्षवर्धन जज साहेबांना सांगतो, एकतर पीडिता येथे आली नाहीये आणि ज्याच्यावर FIR झालाय तो विक्रांत शिर्के, याला सुद्धा पोलीस पकडू शकले नाहीये. मग या केसचा काय अर्थ आहे? उगाचच कोर्टाचा वेळ वाया घालवला जातोय. कोर्टाची वेळ ही खूप महत्त्वाची आहे आणि ती अशी वाया घालवता कामा नये. ऊर्जा खूप चिडते आणि म्हणते, नाही जज साहेब,
ही केस डिसमिस नाही करायला पाहिजे, कारण ही विनयभंगाची केस आहे. एका मुलीवर अतिप्रसंग झालाय आणि तिला आपलं म्हणणं मांडण्याचा चान्स मिळाला पाहिजे, तिला तिची बाजू मांडण्याची संधी मिळालीच पाहिजे. त्यामुळे मी कोर्टाला विनंती करते की मला थोडा वेळ द्यावा. जज साहेब यासाठी हो म्हणतात. ऊर्जा खूप टेन्शनमध्ये येते की अजून पद्मा का आली नाहीये आणि ती कधी येईल. तर इकडे हर्षवर्धनच्या घरी दिव्या किचनमध्ये स्वयंपाक बनवत असते. तेवढ्यात विजया आणि शैलजा तेथे येतात. विजया दिव्याला जाब विचारते, काल रात्री तू कोठे गेली होतीस? काही सांगून जाण्याची पद्धत आहे की नाही? तू असं अचानक कशी काय जाऊ शकतेस? दिव्या चांगलीच घाबरते आणि सांगते, आई मी माझ्या माहेरी गेले होते. विजया आणखीनच चिडते आणि म्हणते, तुम्हा दोघी बहिणींचं हे काय चाललंय? एकतर तू आधी माझ्या आदित्यला फसवून त्याच्याशी लग्न केलं, या घरात आली आणि आता तुझी बहीण ऊर्जा माझ्या तीर्थाचं लग्न मोडायला निघालीये. त्या पद्माला फूस लावून ती माझ्या नवऱ्याला त्रास देतीये. हा सगळा तुमच्या दोघींचा प्लॅन आहे. दिव्या चिडून म्हणते, आई काहीही बोलू नका, मी ऐकून घेतेय. म्हणजे तुम्ही काहीही बोलणार का? मी ऊर्जाला भेटायला गेले होते पद्माला येथे आणण्यासाठी. विजया विचारते, तू पद्माला आणण्यासाठी गेली होती का? आली का पद्मा? मला तर कोठे दिसत नाहीये. मी तर म्हणते हा तुमच्या दोघी बहिणींचा प्लॅन आहे. तू आधी माझ्या मुलाशी लग्न केलं आणि आता तुझी बहीण आम्हा दोन्ही कुटुंबांना त्रास देऊन पैसे उकळण्याचा प्रयत्न करणार. कारण माझ्या तीर्थाचं लग्न विक्रांत शिर्केशी ठरलंय. तो आमदाराचा मुलगा आहे. मग ही केस करून तुम्हाला पैसे लुबाडता येतील ना? हा तुमचा सगळा प्लॅन आहे. हे ऐकून दिव्या खूप चिडते आणि म्हणते, मी असं काहीच केलं नाहीये. माझ्यावर हे घाणेरडे आरोप लावायचे नाही. पण विजया ही दिव्यावर खूप ओरडते आणि हे सगळं तूच केलंय. तू जाणून बुजून आम्हाला त्रास देतीये असं सांगतेस आणि मी तुला सून सुद्धा मानत नाही. दिव्याला राग येतो आणि ती म्हणते, माझ्याशी ज्या आवाजात बोलताय ना त्या आवाजात आई साहेबांशी बोला. मग तुमची हिंमत किती आहे ते मी पाहते. विजया चिडून म्हणते, माझ्याशी नीट बोलायचं बरं का. या दोघींचा गोंधळ सुरू होतो. तेवढ्यात आईसाहेब तेथे येते आणि विचारते, काय सुरू येतं? तर दिव्या सांगते, आईसाहेब पहा ना, या दोघी माझ्यावर वाटेल ते आरोप लावताय. मी ऊर्जाबरोबर मिळून या घराला लुबाडण्याचा प्रयत्न करतेय. मी त्या पद्माला फूस लावलीये. मी ऊर्जाबरोबर मिळालीये असं या दोघी म्हणताय. मी आदित्यशी लग्न केलं ते तुम्हीच लावून दिलं ना. तुम्हीच त्यांना सांगा माझ्याशी असं नाही वागायचं. आईसाहेब खूप चिडते आणि दिव्याला म्हणते, मी आदित्यबरोबर तुझं लग्न का लावून दिलं हे तुला सुद्धा माहिती आहे. दिव्याची बोलतीच बंद होते आणि आईसाहेब दिव्याला समजावून सांगतात, आता तू त्या चाळीत नाही राहत. तू जहागीरदारांची सून आहे. हे वकिलांचं घर आहे. येथील पद्धती वेगळ्या आहेत. त्यामुळे येथे तसं वागायचं, चाळीसारखं नाही वागायचं. तू जा इथून असं म्हणून ती दिव्याला जायला सांगते. विजया आणि शैलजाला आईसाहेब चांगलंच फैलावर घेतात आणि म्हणतात, दिव्या आता या घरची सून आहे हे तुम्हाला मान्यच करावं लागेल. तिच्याकडून ही सगळी कामं करून घेऊ नका. बाकीच्या नोकरांना कामाला लावा आणि तुम्ही जसं दिव्याबरोबर वागता ना तसं मी सुद्धा तुमच्याबरोबर वागू शकते. पण मला तुमच्यावर माझा वेळ वाया घालवायचा नाहीये. तुम्ही देव पाण्यात ठेवा. घरात काय चाललंय माहितीये ना. आणि हर्षवर्धन केस हरणार नाही अशी देवाकडे प्रार्थना करा. नाहीतर जहागीरदार असल्याचा त्याचा माज एका क्षणात उतरेल हे लक्षात ठेवा. विजय आणि शैलजाला मोठा धक्काच बसतो. इकडे मंग्या पद्माला घेऊन कोर्टात पोहोचतो. इन्स्पेक्टर राणे त्याला थांबवतो आणि म्हणतो, तुला आतमध्ये येता येणार नाही. चल पद्मा आतमध्ये. पद्मा ही कोर्टात येते. तर इकडे हर्षवर्धन हा जज साहेबांना म्हणतो, जज साहेब अजून किती वेळ? आपण किती वेळ वाट पाहायची? कोर्टाचा अमूल्य वेळ वाया जातोय. ऊर्जा खूप घाबरते आणि त्याच वेळेस पद्मा कोर्टात पोहोचते. ऊर्जा जज साहेबांना सांगते, जज साहेब पीडिता कोर्टात हजर झालीये. पद्मा पुढे येऊन उभी राहते. तेव्हा ऊर्जा ही जज साहेबांना सांगते, हीच आहे पीडिता. जज साहेब हे पद्माला विचारतात, तुझं नाव? पद्मा असं नाव सांगते. त्यानंतर जज साहेब विचारतात, याच तुमच्या वकील आहेत का? ऊर्जा शिंदे. पद्मा हो म्हणते. जज साहेब तिला विचारतात, जर तुमची इच्छा असेल तर सरकार स्वखर्चाने तुम्हाला एखादा सरकारी वकील देऊ शकतो. पण तुम्हाला याच वकील म्हणून हव्या आहेत का? ऊर्जा काही बोलते तर जज साहेब म्हणतात, थांबा ॲडव्होकेट शिंदे, त्यांना बोलू द्या. ऊर्जा गप्प बसते. पद्मा सांगते, हो जज साहेब, मला ऊर्जा ताईच माझ्या वकील म्हणून हव्या आहेत. जज साहेब म्हणतात, ठीक आहे, प्रोसिडिंगला सुरुवात करूया. ऊर्जा उभी राहते आणि पद्माजवळ येते. ती पद्माला विचारते, पद्मा त्या दिवशी काय काय घडलं हे कोर्टाला सविस्तरपणे सांग. आणि मग पद्मा त्या दिवशी काय घडलं हे कोर्टाला सांगू लागते. ती म्हणते, मी ज्या ठिकाणी काम करते त्या ठिकाणी आमच्या बाईसाहेबांनी मला शिर्केंच्या घरी पुरणपोळ्याचा डब्बा घेऊन पाठवलं होतं.
हर्षवर्धन सगळं शांतपणे ऐकत असतो. पद्मा पुढे सांगते, मी त्या दिवशी शिर्केंच्या घरी गेले तर शिर्केंच्या घरी कुणीच नव्हतं. शिर्केंचा एक नौकर मला टेरेसवर घेऊन गेला. टेरेसवर विक्रांत शिर्के आपल्या काही मित्रांबरोबर पार्टी करत होता. मी विक्रांत शिर्केला हा पोळ्यांचा डबा दिला. त्यानंतर विक्रांत शिर्केने मला जबरदस्तीने पाणी प्यायला सांगितलं. मी नकार दिला, पण तो माझ्यावर ओरडला. मग मी पाणी पिलं आणि मग त्यानंतर तो मला म्हणाला, तू साधं पाणी पितेस का? थंड पाणी पी. आतमध्ये रूममध्ये जा आणि तेथून बर्फ घेऊन ये. मी रूममध्ये गेले तर विक्रांत शिर्के माझ्या मागे मागे आला. त्याच्या मित्रांनी दरवाजा बंद केला आणि मग विक्रांत शिर्केने माझ्यावर जबरदस्ती केली, माझ्यावर अतिप्रसंग केला. असं म्हणत म्हणत पद्मा ही ढसाढसा रडू लागते. त्यामुळे सगळ्यांनाच खूप वाईट वाटतं आणि त्या दिवशी काय काय घडलं हे सगळं पद्माच्या डोळ्यासमोर येतं. शौर्य खूप चिडतो, परंतु हर्षवर्धन हा एकदम शांत असतो. त्याला या सगळ्याचा काहीच फरक पडत नाही. तेव्हा पद्मा ही पुढे काय झालं सांगते. त्याने माझ्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मी तिथून स्वतःचा जीव वाचून कशीबशी पळाले तर त्याचे हे 4 मित्र माझ्या मागे धावले. रस्त्यावर देवीची मिरवणूक सुरू होती. मी जीव वाचवण्यासाठी त्या मिरवणुकीमध्ये घुसले, पण हे 4 मित्र त्यांनी माझा तेथेही पाठलाग केला आणि माझ्यावर हल्ला चढवला. मी तेथे जमा असलेल्या लोकांना माझा जीव वाचवण्यासाठी क्षमायाचना करत होते की मला वाचवा, पण कुणीही माझी मदत केली नाही. या 4 मित्रांनी पुन्हा एकदा माझ्यावर हल्ला चढवला. तेवढ्यात ऊर्जाताई आली आणि तिने मला वाचवलं. हे सगळं ऐकून संपूर्ण कोर्टात शांतता पसरते. तेव्हा ऊर्जा खूप दुःखी होते आणि जज साहेबांना म्हणते, जज साहेब, पीडितेने आपला जबाब नोंदवलाय आणि ती जागेवर जाऊन बसते. जज साहेब हर्षवर्धनला म्हणतात, हर्षवर्धन जहागीरदार, आता तुम्ही पीडितेला क्रॉस एक्झामिन करू शकतात. हर्षवर्धन उभा राहतो. तो पद्माजवळ येतो आणि विचारतो, तुमचं नाव काय आहे? पद्मा म्हणते, साहेब, तुम्हाला माझं नाव तर माहिती आहे ना? तर हर्षवर्धन म्हणतो, ते वेगळं, तुला कोर्टात सगळं सांगायचंय. पद्मा उत्तर देते, पद्मा. तर हर्षवर्धन म्हणतो, पूर्ण नाव? पद्मा सांगते, पद्मा कदम. हर्षवर्धन तिला विचारतो, तू मला ओळखतेस का? पद्मा सांगते, हो ओळखते, मी तुमच्याच घरी काम करते. हर्षवर्धन विचारतो, किती वर्षापासून? पद्मा उत्तर देते, 8-10 वर्षापासून. हर्षवर्धन म्हणतो, याचा अर्थ आपलं विश्वासाचं नातं आहे. पद्मा हो म्हणते. हर्षवर्धन तिला विचारतो, त्या दिवशी काय काय घडलं होतं हे कोर्टाला सांग. तेव्हा पद्मा सांगू लागते, मला बाईसाहेबांनी शिर्केंच्या घरी पुरणपोळ्याचा डब्बा घेऊन पाठवलं होतं. हर्षवर्धन विचारतो, आपल्या आजूबाजूला शिर्के नाव असलेली अनेक लोक असतील, नेमक्या कोणत्या शिर्केंकडे पाठवलं होतं? तर पद्मा सांगते, विक्रांत शिर्केंकडे, आमदार दिग्विजय शिर्केंचा मुलगा विक्रांत शिर्केच्या घरी. तेव्हा सगळ्या कोर्टात शांतता असते. हर्षवर्धन विचारतो, त्यांचा आणि आमचा काय संबंध? तर पद्मा सांगते, तुमच्या मुलीचं लग्न, तीर्थाचं लग्न विक्रांत शिर्केशी ठरलंय, म्हणूनच बाईसाहेबांनी मला तेथे पाठवलं होतं. हर्षवर्धन पुढे काय झालं ते विचारतो. तर पद्मा सांगते, मी शिर्केंच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांच्या घरी कुणीच नव्हतं. त्यांचा एक नौकर मला टेरेसवर घेऊन गेला, जेथे विक्रांत त्याच्या या 4 मित्रांबरोबर पार्टी करत होता. आणि हीच गोष्ट लगेचच हर्षवर्धन हेरतो आणि पद्माला प्रश्न विचारतो, पद्मा, त्या दिवशी बाईसाहेबांनी तुला पुरणपोळ्याचा डब्बा घेऊन शिर्केंच्या घरी पाठवलं होतं, पण असं तर नव्हतं सांगितलं की विक्रांतच्या हातामध्येच पुरणपोळ्याचा डब्बा दे. घरामध्ये कुणीच नव्हतं. नौकर तुला टेरेसवर घेऊन गेला, पण तुझी पहिली भेट नोकराशी झाली. तू त्या नोकराच्या हातात पुरणपोळ्याचा डब्बा ठेवून जाऊ शकली असतीत. जहागीरदारांच्या घरून पुरणपोळ्या आल्या आहेत असं तू म्हणाली असती आणि गेली असतीस, पण तू त्याच्या हातामध्ये डब्बा न देता चक्क टेरेसपर्यंत पोहोचली आणि मग टेरेसवरून बेडरूमपर्यंत पोहोचली. तू असं का केलं नाही? नोकराच्या हातात डब्बा देऊन तू का निघून गेली नाही? तू त्याच्या बेडरूमपर्यंत का गेली? हे सगळं करण्यामागे तुझा काय हेतू होता? तुझा काय उद्देश होता? हर्षवर्धनचा हा प्रश्न ऐकून ऊर्जा आणि पद्माच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यांना मोठा धक्काच बसतो. हर्षवर्धनने हा खूप मोठा पॉइंट हेरून काढलेला असतो आणि विचार करायला गेलं तर पद्मा असं करू शकत होती. नौकराच्या हातामध्ये तो पुरणपोळ्याचा डबा देऊन ती घरी गेली असती, पण ती विक्रांतलाच हा डब्बा द्यायचा आहे या विचाराने वर गेली आणि तिने हे सगळं जाणून बुजून केलंय असाच सिद्ध करण्याचं हर्षवर्धनचा डाव असतो. आणि या डावामध्ये पद्मा अडकलेली असते. ऊर्जा उभी राहते आणि म्हणते, जज साहेब,
हर्षवर्धन जहागीरदार माझ्या आशिलाला मिसलीड करताय, तिची यामध्ये काहीच चूक नाहीये, तिच्या अंगावरच्या जखमा पहा, तिची मेडिकल सुद्धा झालीये, तिच्यावर अतिप्रसंग झालाय हे सिद्ध झालंय आणि हर्षवर्धन जहागीरदार हा काय प्रश्न विचारताय. हर्षवर्धन काहीच बोलत नाही. तर जज साहेब ऊर्जाला म्हणतात, ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे तुम्ही खाली बसा, तुम्हाला बोलण्याची संधी नंतर दिली जाईल, आधी हर्षवर्धन जहागीरदारांचं स्टेटमेंट पूर्ण होऊ द्या. त्यामुळे ऊर्जाचा नाईलाज होतो, ती खाली बसते. हर्षवर्धन खूप खुश होतो आणि ऊर्जाकडे मिश्किल नजरेने पाहतो आणि तेथेच आजची हिअरिंग संपते, आजचा एपिसोड संपतो. तर फ्रेंड्स, एकूणच वचन दिले तू मला या मालिकेत आपल्याला ज्या दिवसाची वाट होती, आपण ज्या दिवसाची वाट पाहत होतो, तो दिवस उजाडलाय. शेवटी पद्माची कोर्ट केस कोर्टात सुरू झालीये, हिअरिंग सुरू झालीये आणि आपल्या पहिल्याच हिअरिंगमध्ये हर्षवर्धनने खरंच तो इतका मोठा वकील का आहे, त्याला इतकं मोठं वकील का म्हटलं जातं हे सिद्ध करून दाखवलंय. कायद्यातले बारीके आणि छोट्या छोट्या गोष्टी तो कसे हेरतो हे त्याने सिद्ध करून दाखवलंय. पद्मा शिर्केंच्या घरी गेली, पण घरात कुणी नसताना ती नोकराच्या हातात पुरणपोळ्याचा डब्बा ठेवून जाऊ शकत होती, पण पद्माने तसं केलं नाही आणि ती त्यांच्या घरातील नोकराबरोबर टेरेसपर्यंत गेली आणि मग तिच्याबरोबर हे सगळं घडलंय. यावरून पद्माच खरी संशयित आहे. पद्माने हे जाणून बुजून केलंय आणि तिने विक्रांतवर लावलेला आरोप खोटा आहे असं सिद्ध केलंय आणि हे सिद्ध करण्याचा हर्षवर्धनचा डाव आहे आणि पद्मा त्याच्या या प्लॅनमध्ये अडकली आहे. मग आता पद्मा काय उत्तर देणार, पद्मा या डावातून बाहेर निघू शकेल का, तिचं उत्तर हे समाधानकारक असेल का, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. कारण पुढील एपिसोडमध्ये एक खूप मोठा खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पद्मा हर्षवर्धनच्या या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देऊ शकणार नाही. त्यामुळे हर्षवर्धन हा जज साहेबांना सांगणार, जज साहेब आता या प्रकरणावरून एवढंच सिद्ध होतंय की हे सगळं पद्माचं नाटक आहे. पद्माने खोटा आरोप लावलाय, पैसे उकळण्यासाठी ती हे सगळं करतीये आणि तिच्याबरोबर अतिप्रसंग वगैरे काहीच घडलेला नाहीये. हा सगळा पद्माचा पैसे लुबाडण्यासाठी प्लॅन आहे. त्यामुळे आत्ताच्या आत्ता ही केस डिसमिस करण्यात यावी आणि विक्रांत शिर्केच्या 4ही मित्रांना निर्दोष म्हणून सोडून देण्यात यावं. पद्मा ही खूप दुःखी होईल, रडू लागेल. इन्स्पेक्टर गुरगुट्टे तर काहीच करू शकत नाही, कारण कोर्टात काही बोलण्याचा त्याला अधिकारच नसतो. पण ऊर्जा जज साहेबांना सांगणार, नाही जज साहेब, या 4 मित्रांना तुम्ही नाही निर्दोष सोडू शकत, कारण ते पुरावे नष्ट करतील. तेव्हा हर्षवर्धन जज साहेबांना म्हणेल, जज साहेब कसले पुरावे, या केसमध्ये ऊर्जा शिंदेकडे कोणते पुरावेच नाहीये, कोणती साक्षच नाहीये, त्यामुळे तो कोणताही पुरावा ते दाखवू शकत नाही आणि या मुलांना सोडलं तर पुरावाच नाहीये, तर पुरावा डिस्ट्रॉय करण्याचा किंवा नष्ट करण्याचा कोणता संबंधच येत नाही. आणि ऊर्जाकडे सुद्धा या प्रश्नाचं उत्तर नसेल की तिच्याकडे कोणते पुरावे आहेत, कारण फक्त पद्माने तिच्याबरोबर काय घडलंय हे सांगितलंय आणि शौर्याची साक्ष, एवढ्याच 2 गोष्टी ऊर्जाकडे आहेत. या सोडून तिच्याकडे कोणताच पुरावा नाहीये की त्या दिवशी काय घडलं आणि कसं घडलं. त्यामुळे ऊर्जा गप्प बसणार. हर्षवर्धनला काय उत्तर द्यावं, जज साहेबांना काय सांगावं हे तिला कळणारच नाही. म्हणजे पद्माच्या कोर्ट केसच्या पहिल्या दिवशी हर्षवर्धनने ऊर्जाला चांगलंच लोळवलंय, ऊर्जाला चांगला धडा शिकवलाय की कोर्ट केस ही कशी लढायची असते आणि कोर्टामध्ये पुरावे साक्ष कसे सादर करायचे असतात. पण मग आता पुढे काय होणार, तर फ्रेंड्स याची उत्सुकता खरंच लागून राहिली आहे. कारण पद्माची कोर्ट केस तर काही संपणार नाहीये. आपल्या सर्वांना माहिती आहे की शेवटी ही मालिका आहे आणि एक ना एक दिवस ऊर्जा ही हर्षवर्धनला कोर्टात हरवणार, पद्माला न्याय मिळणार, विक्रांतला शिक्षा होणार. परंतु पहिल्या दिवशी जे काही घडतंय ते खूपच भयानक आहे, एवढं मात्र नक्की. आणि आता ऊर्जाकडे कोणताच पर्याय राहिला नाहीये, कारण तिच्याकडे पुरावाच नाहीये. ती फक्त जज साहेबांसमोर युक्तिवाद करू शकते की जज साहेब आम्हाला खूप कमी वेळ मिळालाय, आम्ही पुरावे शोधून देतो. हा प्रश्न पद्मा कदमच्या अब्रूचा आहे, तिच्यावर अतिप्रसंग झालाय आणि आपल्याला तिला थोडा वेळ द्यायलाच हवा. तिला तिची बाजू मांडण्यासाठी, पुरावे शोधण्यासाठी, विक्रांत शिर्केला पकडण्यासाठी थोडा वेळ द्यायला हवा. कदाचित जज साहेब या युक्तिवादावर तयार होतील आणि ऊर्जाला थोडा वेळ देतील, पोलिसांना विक्रांतला शोधून काढायला सांगतील. मग आता पुढे काय होईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते ना, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि वचन दिले तू मला या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.